ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबईच्या धारावीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मुंबई महानगरपालिकेने पुन्हा मोहीम सुरू केली आहे। पहिल्या टप्प्यात धारावीत कोरोनावरती नियंत्रण मिळवण्यात पालिकेला यश मिळालेलं होतं। आता पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग फैलावू नये यासाठी वेळीच काळजी घेतली जाते। धारावी, माहीम आणि दादरमध्ये आजपासून विशेष कोरोना चाचणी शिबिर आयोजित केली जातात। मनश्री पाठक आपल्या प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। मनश्री, कशी खबरदारी घेतली जाते आणि कोणकोणत्या उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत धारावी परिसरात? सध्या दादर, माहीम आणि धारावीत पुन्हा एकदा कोरोना विरोधातल्या मोर्चेबांधणीला सुरुवात झालेली आहे। यापूर्वी फुलबाजार असतील, भाजी मार्केट असेल, यांमध्ये कोरोना चाचण्या ह्या केल्या जात होत्या। मास टेस्टिंग मोहीम अवलंबली गेली होती। यांच्या पाठोपाठ दादरमधल्या सर्व हॉटेल्समध्ये कोरोना चाचण्या केल्या जाणार आहेत। हॉटेलमधले कर्मचारी असतील, इतर स्टाफ असेल, वेटर असतील, यांच्या देखील कोरोना चाचण्या होणार आहेत। मुंबई महापालिकेकडून संपूर्ण शहरामध्ये 244 ठिकाणी मोफत टेस्टिंग सेंटर हे तर आहेतच, मात्र त्या व्यतिरिक्त आता विशेष टेस्टिंग कॅम्प्स हे भरवले जात आहेत। त्यामुळे आजपासून दादर, माहीम आणि धारावी या ठिकाणी 10 विशेष चाचणी शिबिरं ही घेतली जाणार आहेत। 23 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर अशी या चाचणी शिबिरांची तारीख असणार आहे। त्यामुळे धारावीतील कोरोना रुग्णसंख्या ही वाढू नये हे तर महत्त्वाचं लक्ष आहे। पहिल्या टप्प्यात बऱ्यापैकी धारावीतली रुग्णसंख्या ही नियंत्रणात आणण्यात यश आलं होतं, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते। मनश्री, धन्यवाद या माहितीबद्दल।